आणि यानंतर पुन्हा पाहूयात काही स्पीड न्यूज। स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। निवृत्ती वेतनात 10,000 रुपयांची वाढ करून ते 20,000 रुपये करण्यात आले। माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे। एका दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भेटीचं निमंत्रण दिलंय। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता, मात्र हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये रखडला, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मुंबईमध्ये झालेला गोवरचा उद्रेक आता आटोक्यात आलाय, त्यामुळे ज्या भागात गोवरचा उद्रेक नाही त्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 6 आरोग्य केंद्र बंद करण्यात आली आहेत। पुणे महानगरपालिकेच्या विधी विभागात वर्षानुवर्ष खटल्यांची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी यंत्रणाच नसल्यामुळे अनेक प्रकरणे तशीच पडून होती। अखेर विधी विभागानं याचा लेखाजोखा ठेवण्यास सुरुवात केली असून त्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार केलंय। पुणे आरटीओ विभागानं पुणे पिंपरी चिंचवड बारामती कार्यक्षेत्रातील रिक्षांकरता 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केली होती, मात्र रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन करण्याकरता मुदतवाढ देऊन सुद्धा ते न करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवरती कारवाई करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधील महिला बचत गटाच्या रणरागिणींनी गावातील हातभट्टी दारू बनवण्याचं साहित्य जमा करत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्याची होळी केली। हातभट्ट्या बंद करण्यासाठी महिलांनी अखेर पुढाकार घेतला। औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती आणि प्लेट बसवण्यासाठी जलवाहिनीचा पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। ही दुरुस्ती रात्री उशिरापर्यंत चालू राहणार असल्यामुळे शहरातील जुन्या भागातील पाणी पुरवठा बंद असेल। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसबी खेड या गावातील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना शिकवण्यात शिक्षक उत्साही नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। अहमदनगरच्या राळेगण म्हसोबा येथील बोरवेल सुरू असताना शेजारील बोरवेलमध्ये अडकलेली मोटार अचानक बाहेर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। कैलास कुतकरांच्या जुन्या बोरवेलमध्ये ही मोटार अडकली होती। यावल तालुक्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाचा फज्जा उडाला असून अभियानाच्या नावाखाली शासनाची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप निळे निशाण या सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आला आणि या निषेधार्थ यावल पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं। चोपडा शहरामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून पालिका प्रशासनाच्या वतीनं कृत्रिम पाणी टंचाई केली जात असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय। पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी पालिकेवरती धडक मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील टोलनाक्यावरती नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। अनगढाल इथल्या टोलनाक्यावरती 15 किलोमीटर अंतरातील नागरिकांना टोल माफी देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली। नवी मुंबईतल्या ऐरोली रेल्वे स्थानकाच्या परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आणि या चोरट्याच्या नावावर 46 सोनीचे गुन्हे नोंद आहेत। त्याच्याकडून 27 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या। बुलडाणा शहरामध्ये बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। शहरातील संगम चौकामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवरती त्याचसोबत विना नंबर प्लेट वाहन चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले। मुंबई विमानतळावरती डीआरआयनं कारवाई करत 33 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय। साबणामध्ये लपवलेलं 3.3 किलो कोकेन जप्त करण्यात आलंय। पेडखोपली मार्गावरती कार चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात होऊन कार थेट नदीमध्ये पडली आणि या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मद्यधुंद अवस्थेतील एका 22 वर्षीय तरुणानं विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातल्या धोदाणीमध्ये घडली। या तरुणाला उलट्यांचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला।
अंबरनाथमधील सूर्योदय नगर परिसरातील रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये 3 तरुण ठार झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. मृत तिघेही मजूर असून काम संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत होते. गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा अपघात झाला आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण गरोदर महिला जखमी झाल्यात. वाशिम ते मालेगाव दरम्यानच्या अकोला हैदराबाद या महामार्गावरील एका टँकरनं 2 वाहनांना धडक दिली आणि यात 1 जण जखमी झालाय. उल्हासनगर अंबरनाथ मार्गावरती ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले असून ट्रक चालक फरार झालाय. पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारात 4 एकरातील तुरीची गंजी जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही आग कोण लावतंय याचा तपास करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाते. सध्या सोशल मीडियावरती शालेय मुलींच्या मारामारीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि या मुलींनी फुटपाथवरती कुस्तीचं मैदान केलंय. एक व्यक्ती चक्क सापाला शॅम्पू लावून लहान मुलांना आंघोळ घालावी तशी आंघोळ घालतोय आणि हा साप सुद्धा आंघोळीची मजा घेतोय. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. पोहण्यासाठी विहिरीमध्ये उडी मारताना एका व्यक्तीचा अंदाज चुकल्याचं पाहायला मिळतंय. सैराटमधल्या आकाशनं बोटीमधून पाण्यात मारलेला सूर सर्वांनी पाहिला असावा आणि असाच सूर व्हिडिओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं. मात्र काकांचा अंदाज चुकला आणि जे नको व्हायला हवं तेच झालं. पोपटाला कधी भुंकताना पाहिलंय का? या व्हिडिओमध्ये पोपट हुबेहूब कुत्र्यासारखं भुंकतोय आणि त्याच्या या टॅलेंटची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एका शाळेमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अफलातून डान्स करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि त्याच्या या व्हिडिओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे. इराणच्या न्यायालयानं एका जोडप्याला 10 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि या जोडप्याने इराणची राजधानी तेहरानमधील फ्रीडम स्क्वेअरमध्ये स्ट्रीट डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला होता. त्यानंतर इस्लामिक सरकारनं नाराजी व्यक्त करत या जोडप्याला अटक केली आहे. डुप्लिकेट सलमान खानचा तेरे नाम चित्रपटातील हेअरस्टाईलचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला. एकीकडे पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवरती प्रचंड गाजलेला असतानाच आता डुप्लिकेट सलमान खानच्या व्हिडिओनं इंटरनेटवरती लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आणखी एका व्यक्तीचा असाच एक मिश्किल डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या डान्स मूव्स सध्या सगळ्यांनाच हसायला भाग पाडतायत. एका तरुणानं चक्क झाडाच्या खोडाचा वापर करून गाडी बनवली आहे. या अनोख्या गाडीला पाहून नेटकरी अवाक झालेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सिगारेटवरील कस्टम ड्युटी 16% वाढ करण्यात आली. सिगारेट महाग होणार ही बातमी जशी पसरली तसं सोशल मीडियावरती विनोदी मीम्सचा महापूर आला. अनेकांनी मीम्स शेअर करत हे दुःख संपत का नाही अशी खंत व्यक्त केली. सिलेंडरचा स्फोट झाल्यास काय करावं यावरती एका शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं जात होतं. मात्र हे प्रशिक्षण देणारेच या आगीवरती नियंत्रण मिळवू शकले नाहीत. तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी तिथून निघून जाणं पसंत केलं. जेवणाच्या टेबलावरती बसलेल्या एका मुलानं ताटलीचा वापर आरशासारखा करत मजेशीर हावभाव केलेत आणि त्याची ही गंमत पाहून आजूबाजूच्या मुलांना सुद्धा हसू आवरत नव्हतं. या मुलाचे हावभाव पाहून नेटकरी सुद्धा खुश झाले. सध्या जिकडे तिकडे बर्फवृष्टी होताना दिसते. अशातच एक रकून आकाशातून पडणारा बर्फ हातात पकडण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. कदाचित त्यानं पहिल्यांदाच बर्फवृष्टी पाहिली असावी असं नेटकरी म्हणतायत. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील आयईडी स्फोट प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली असून त्यात एका शिक्षकाचा देखील समावेश आहे.
नेपाळहून आणलेली शाळीग्राम शिळा अयोध्येमध्ये पोहोचली आहे। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून आज या शाळीग्राम शिळेचे विशेष पूजन करून स्वागत केले जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या एका मिठाईच्या दुकानात काही चोरट्यांनी चोरी केली आणि चोरट्यांनी दुकानाच्या छताला छिद्र पाडून दुकानामध्ये शिरत हात साफ केला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन झालं। या दोघांचा मृत्यू झाला तर 4 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे। पंजाबच्या जालंधरमध्ये एक महिला मुख्याध्यापिका स्टेशनरीच्या दुकानात चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। चोरी समोर आल्यानंतर या महिलेनं दुकानाबाहेर एकच गोंधळ घातला। लंडनमध्ये गेल्या 10 वर्षातलं सर्वात मोठं आंदोलन सुरू आहे। वाढत्या महागाई विरोधात तब्बल 5 लाख लोक सहभागी झाले असून यात वेतनवाढीची मागणी आंदोलकांनी केली आहे। इजिप्तची राजधानी काहिरा येथील रुग्णालयाला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली। शेख रशीद यांनी पोलिसांवरती वॉरंटशिवाय अटक करण्याचा आणि घरातील नोकरांना मारहाण केल्याचा आरोप केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घरात सुरू असलेली छापेमारी आता पूर्ण झाली आहे। एफबीआयला बायडन यांच्या घरातून कोणतीही सरकारी कागदपत्र सापडली नसल्याची माहिती मिळाली आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं अब्दुल रहमान मक्की याला दहशतवादी म्हणून घोषित केले। मक्कीवरती कारवाई करण्यासाठी भारताला आता कायदेशीर मदत मिळणार आहे। पाकिस्तानात महागाईनं कहर केलाय। कांद्याचे भाव 350 रुपये किलोवरती गेलेत। रशिया, तुर्की, चीन आणि दुबईहून कांदा आयात करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी आलिया सिद्दीकीनं नवाजुद्दीनवरती हिंसाचाराचा आरोप केलाय। आता आलिया सिद्दीकीच्या वकिलानं तसा आरोप केलाय। विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित एक सायबर थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात अनन्या पांडे एका नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। मायकल बी जॉर्डनचा क्रीड 3 सिनेमा भारतामध्ये 3 मार्च 2023 ला रिलीज होणार आहे आणि सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय। यात मायकलचा हटके लुक पाहायला मिळतोय। अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा आगामी भीड सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आणि हा सिनेमा आता 24 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे। अनुभव सिन्हा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। कन्नड फिल्म मंडला सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आले आणि हा सिनेमा 10 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे। हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना आता दाक्षिणात्य सिनेमा पाहण्यामध्ये कल असल्यामुळे दिवसेंदिवस नवनवीन दाक्षिणात्य सिनेमांची घोषणा होते। शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या सिनेमातील बालकलाकार फरजाननं पठाणच्या प्रीमियर दरम्यान शाहरुखची भेट घेत त्याच्यासोबतचा खास फोटो शेअर केलाय। एका लहान पंजाबी मुलाची भूमिका साकारणारा फरजान आता मोठा झाला असून त्याला ओळखणं सुद्धा कठीण झालंय। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार। विकासाच्या वाटचालीमध्ये